नमस्कार. सध्या उन्हाची झळ बाहेर इतकी वाढलेली आहे की अशा गरमीमध्ये आपण काही ना काही थंडगार खातो किंवा पितो. तर त्यासाठी इथे आज आपण अशाच काही मिनिटात तयार होणारी थंडगार अशी पिस्ता लस्सी बनवणार आहोत. अशा सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर ही लस्सी बनवण्यासाठी इथे मी 10 ते 12 पिस्ता तसेच 9 ते 10 केशर काड्या दुधामध्ये साधारणतः 1 तास भिजण्यासाठी ठेवले होते. भिजल्यामुळे काय होतं की लस्सीला जो कलर येतो तो एकदम छान येतो आणि पिस्ताही आपण जेव्हा मिक्सरमध्ये बारीक करतो ना तेव्हाही पिस्ताही पेस्ट स्वरूपात व्यवस्थित असा बारीक होतो. त्यानंतर इथे मी भिजवलेला पिस्ता व केशर काड्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलेला आहे आणि पिस्त्याची आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता एकदम फाईन अशी पेस्ट इथे मी तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर काय केलेलं आहे की इथे मी अर्धी वाटी थंडगार असं दही घेतलेलं आहे आणि आपण जे पिस्त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ना त्यामध्ये मी हे दही ॲड केलेलं आहे. दही ॲड केल्यानंतर यामध्ये मी 2 चमचे साखर ॲड केलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुम्ही ज्या प्रमाणात गोड खात असाल त्या प्रमाणात यामध्ये साखर ॲड करू शकता. तर इथे मी 2 चमचे ॲड केलेले आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात गोड आवडतं किंवा तुम्ही ज्या प्रमाणात गोड खाता त्या प्रमाणात तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर इथे पाहू शकता मिक्सरमध्ये फाईन अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर इथे एकदम परफेक्ट अशी आपली थंडगार क्रीमी अशी पिस्ता लस्सी तयार झालेली आहे. त्यानंतर तयार झालेल्या लस्सीवर काय केलेलं आहे की बारीक कट करून घेतलेले पिस्ता ॲड केलेले आहे. त्यानंतर काय केशरच्या काड्याही यामध्ये ॲड केलेल्या आहेत. तर इथे पाहू शकता काही मिनिटात तयार होणारी आपली पिस्ता लस्सी इथे तयार झालेली आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पहा. मला कमेंट करून नक्की सांगा की लस्सी कशी तयार झालेली आहे. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे काय होईल, जेव्हा मी अशा सोप्या रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत टेक केअर.